नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण शास्त्रीय उपकरण व त्यांचा उपयोग यांची माहिती घेणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे हे अल्टिमीटर। समुद्र सपाटीपासूनच्या उंचीतील फरक मोजणे। अॅमीटर विद्युत प्रवाह मोजणे। ऑडिओमीटर श्रवण शक्तीतील फरक ओळखणे। रेन गेज म्हणजेच पर्जन्यमापी, पर्जन्यमान मापणारे यंत्र। रडार रडार या यंत्राचा वापर आकाशात उडणाऱ्या वस्तूची दिशा व अंतर दर्शवण्यासाठी केला जातो। फोटोमीटर म्हणजेच प्रकाशमापी, याचा उपयोग प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो। पायरोमीटर म्हणजेच उच्च तापमापी, उच्च तापमापीचा उपयोग उच्च तापमान मोजणारे यंत्र म्हणून केला जातो। स्पेरिस्कोप म्हणजेच परिदर्शी, समुद्रावर दृष्टिरेषेच्या वरच्या पातळीतील वस्तू दाखवण्यासाठी केला जातो। मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी यंत्र, सूक्ष्म पदार्थ मोठे करून दाखवण्यासाठी या मायक्रोस्कोपचा उपयोग केला जातो। मॅग्नेटिक कंपास म्हणजेच होका यंत्र, याचा उपयोग दिशा दाखवण्यासाठी केला जातो। दिशा दाखवणारे यंत्र म्हणून ओळखतात। लॅक्टिओमीटर दुग्धतामापी, दुधाची सापेक्ष घनता मोजणारे हे यंत्र आहे किंवा उपकरण आहे। हायड्रोमीटर म्हणजेच आर्द्रतामापी, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजणारे उपकरण असं देखील या हायड्रोमीटरला म्हणतात। ग्लोनोमीटर गॅलिओनोमीटरचा उपयोग विद्युत प्रवाह मोजण्यासाठी करतात। फेदोमीटर समुद्र व महासागराची खोली मोजणे। समुद्र व महासागराची खोली मोजण्यासाठी फेदोमीटर या यंत्राचा उपयोग केला जातो। एंडोस्कोप शरीराच्या अंतर्गत अवयव पाहणे व मोजणे यासाठी एंडोस्कोपचा उपयोग होतो। इलेक्ट्रोकार्डिओग्राफी याचा उपयोग हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी केला जातो किंवा हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढणारे यंत्र म्हणून या यंत्राला ओळखतात। कम्प्युटर म्हणजे संगणक असं देखील म्हणतात। कम्प्युटर म्हणजे संगणक प्रचंड गुंतागुंतीचा हिशोब व परिगणना करणारे उपकरण म्हणून याकडे पाहिले जाते। थर्मामीटर म्हणजेच ज्वरमापी, शरीराचे तापमान मोजण्यासाठी या ज्वरमापी किंवा थर्मामीटरचा उपयोग केला जातो। कॅलरीमीटर म्हणजेच द्रव्याची उष्णता प्रमाण मोजण्यासाठी याचा उपयोग करतात। कॅल्क्युलेटर म्हणजेच परिगणक, गणिती आकडेवारी करण्याचे यंत्र। बॅरोमीटर म्हणजेच वायुभार मापक, हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग होतो।
सॅलिएनिमीटर म्हणजे क्षारमापी, सॅलिएनिमीटर म्हणजे क्षारमापी। द्रव्याची क्षारता व घनता मोजण्यासाठी सॅलिएनिमीटरचा उपयोग होतो। सेस्मोमीटर भूकंपाचे केंद्र व तीव्रता मोजण्यासाठी सेस्मोमीटरचा उपयोग होतो। स्क्वेअरमीटर स्क्वेअरमीटर म्हणजेच वक्रतामापी। गोलाकार वस्तूची वक्रता मोजणारे हे उपकरण आहे। स्पेक्ट्रोस्कोप पदार्थाच्या पृथक्करणासाठी प्रकाश किरणांच्या साहाय्याने वापर। स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण। टेलिमीटर म्हणजे स्वरमापी। दूरवर घडणाऱ्या भौतिक घटना नोंदवणे। टेलिप्रिंटर संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे। टेलिस्कोप ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करणे। व्हिस्कोमीटर द्रव पदार्थाचा चिकटपणा मोजणे। व्होल्टमीटर म्हणजेच विद्युत दाब मापक। विजेचा दाब मोजणारे उपकरण। वाईड व्हेन म्हणजेच वातकुकुट हे वाऱ्याची दिशा दाखवणारे उपकरण आहे। तर हे होते उपकरण व त्याचा उपयोग कशासाठी होतो। तर ही होती अतिशय महत्त्वाची परीक्षेमध्ये सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरची माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे अवश्य कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह।